या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी एमपीएससी परीक्षेसंदर्भातली। एमपीएससीची 25 ऑगस्टला होणारी ही परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे। त्यामुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला हे मोठं यश आलेलं आहे। 25 तारखेला होणारी परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे आणि लवकरच पुढची परीक्षेची तारीख जाहीर होईल। एमपीएससी आयोगाकडून ही माहिती आता देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी आयोगाबरोबर आता चर्चा केली आहे आणि विद्यार्थ्यांचं आंदोलनाचं स्वरूप वाढत चाललेलं होतं। पुण्यामध्ये आंदोलन सुरू आहे आणि एमपीएससीचे विद्यार्थी आज एकवटले। मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनाचं स्वरूप झालेलं होतं आणि इकडून आता माहिती मुंबईमधून येते ती म्हणजे आयोगानं ही 25 तारखेची परीक्षा पुढे ढकललेली आहे। तर एमपीएससीनं ट्वीट करून ही माहिती दिलेली आहे। महा डीजीआयपीआर कडून ही माहिती मिळते आहे। ट्वीट करून ही माहिती दिली आहे। आज आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे। 25 ऑगस्ट 2024 ला होणारी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहीर करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे। त्यामुळे 25 ऑगस्टला आता हे विद्यार्थी आयबीपीएसची परीक्षा देऊ शकतात। खरं तर आपल्या परीक्षेचा अभ्यास सोडून 2 दिवसांवर आलेल्या परीक्षेचा अभ्यास सोडून विद्यार्थ्यांना अशा प्रकारे आज आंदोलनामध्ये सहभागी व्हावं लागलं होतं आणि अखेर त्यांच्या या आंदोलनाला यश आलेलं आहे आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं हे आंदोलन यशस्वी झालं असं म्हणावं लागेल। करत माहिती दिलेली आहे। 25 तारखेची परीक्षा पुढे ढकलली। अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी। सकाळपासून हजारो विद्यार्थी आज पुण्यामधल्या शास्त्री रोडवर आलेले होते। गेल्या 2 दिवसांपासून आंदोलन चालू होतं आणि अक्षरशः आंदोलन आता चिघळण्याची परिस्थिती निर्माण झाली होती। तर इकडे मुंबईमध्ये बैठकांचं सत्र सुरू होतं। आधी पवारांनी बैठक घेतली होती आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आयोगाबरोबर चर्चा केली आणि आयोगाने महत्त्वाचा निर्णय दिलाय।